जय श्रीराम मित्रांनो. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, अनेक वारकरी व माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरपूरची वारी करतात व अ, आषाढी वारीला भगवान पांडुरंगाला भेटायला जातात. बट आपल्याला माहित आहे का, पांडुरंग व नामदेव महाराज हे माऊलींना भेटण्यासाठी कार्तिक वारीला आळंदीत येतात. का कधी येतात ते आळंदीला, कुठे राहतात, काय आहे ह्याच्या मागची परंपरा, चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर दरवर्षी कार्तिक महिन्यामधल्या एकादशीला पांडुरंग परमात्मा व नामदेव महाराज हे आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी हजेरी लावतात. त्यावेळेस ते येताना जसा माऊलींचा पालखी मार्ग असतो तसे ते चालत येतात. मी आपल्याला सांगू इच्छितो की संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची पालखी ही माऊलींच्या मंदिराच्या पाठीमागे असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये वास्तव्यास असते व ती दरवर्षी अष्टमीला आळंदीमध्ये येते व ती अमावस्येपर्यंत आळंदीमध्ये वास्तव्य करते. तसेच पांडुरंग परमात्मा, भगवान पांडुरंगाची पालखी ही आळंदीमध्ये असलेल्या गोपाळपूरमध्ये गोपाळकृष्णांचं मंदिर आहे, तिथं वास्तव्यास असते. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आळंदीला यावं व या माऊलींच्या बरोबरच या दोन्ही पालख्यांचंही दर्शन घ्यावं व आपल्याला जर पंढरपूरला जाऊन दर्शन घेणं जमत नसेल तर निदान इथे येऊन ह्या दोन्ही पालख्यांचं दर्शन घ्यावं आणि माऊलींचा समाधी सोहळा व उद्या असणारी माऊलींची एकादशी उत्साहात साजरी करावी. जय श्रीराम.